जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की उद्धव गीता सांगितली आणि दादांच्या सांगितलेल्या विचाराच्या तंद्रीतच मी अश्वांना सुमुक्त केलं, त्याच्या नेहमीच्या जागी बांधलं, त्याच्यासमोर झाडाच्या पेंड्या बसवून टाकल्या. दादानं सांगितलेले विचार स्वतःशी उकलत श्री सोपानाजवळ आलो आणि इतक्यात वरून खाली येणारा मध्य विपृतपुत्र सुकृत उद्धवदेव तुम्हाला शोधतो आहे. कुठे होतात इतका वेळ? काय झालंय? काही कळलंय का? म्हणत माझ्यासमोरच उभे ठाकले. त्यांच्या उजव्या हातात यादवांचा रत्नखचित सुवर्णी राजदंड होता. मी दचकून त्यांना विचारलं, काय झालं? खाडीत दूरवर घाईगर्दीत एकच दिशेनं जाणारे नौकांचे तांडे दिसले. राजमार्गावर एक स्त्री पुरुष कोणीच दिसलं नाही. अवधूत घात झाला आहे. द्वारकाधीशांचा देह भालका तीर्थावरच्या अरण्यात एका अश्वस्थ वृक्षाखाली निष्प्राण पडला आहे. त्यांच्या डाव्या तळपायात जरा नावाच्या व्याध्याचा प्राणघातक सूचीबाण खुपला आहे. तो काही वेळापूर्वी आपल्या 2-4 तरुण सोबत्यासह येऊन गेला. त्यानंच ही वार्ता नगरात आणली. रुक्मिणी देवीसह सर्व द्वारका तिकडेच लोटली आहे. नगरात कुणी नाही. मी थांबलोय ते केवळ तुमचीच वाट बघत. अवधूत आपले द्वारकाधीश आपणाला सोडून गेले. अमात्यांनी उत्तरीयचा शेव डाव्या हातानं डोळ्याला भिडवून ते टिपत गदगदून अनावर हुक्का दिला. मग ते देहभर नुसते गदगदतच राहिले. त्यांच्या हातचा यादवांचा रत्नखचित राजदंड ही हृदयभेदक कटू वार्ता मला सांगताना भरून आलेला हुक्का थोपविण्याच्या यज्ञात त्यांच्या हातून केव्हाच घरगडून पडला होता. पायदंडीवर थडा आदळत आपटत सोपानाच्या शेवटच्या पायदंडीवर जाऊन पळपळ हिंदोळला होता. आतापर्यंत काहीसे निवळ आलेलं माझं मन त्यांचे शब्द ऐकताना पुन्हा काळाकुट्ट मेघाने गच्च दाटून आलं. अंगावर विजेचा लोळ कोसळावा तसा मी उभ्या देही बधीर सुन्न संज्ञाहीन झालो. मी कुठे आहे? पायाखालचा सोपान म्हणजे काय? मी भावविश्वस्त म्हणजे काय? काही कळेना. काही वेळापूर्वी तर त्यानं मला जीवनविषयी एवढं भरभरून वरसाड केलं होतं. माझी जाणीवच बधीर झाली. समोरचे अमात्यही केव्हाच निघून गेले होते. मला काही केल्या हुक्का फुटत नव्हता. डोळ्यात आत्मरसाचा टिपूसही उतरत नव्हता. मी माघारी वळलो. 2, 3, 4 अशा उड्या टाकत पायदंड्यावर केव्हा उतरलो काहीच कळलं नाही. धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा सुन्न बधीर निषिद्धाक्ष महाद्वाराकडे धावू लागलो. अश्वशालेकडे जाण्याचं भानही मला राहिलं नाही. खाडीकाठ तर द्वारकाकर स्त्री-पुरुषांनी कसा दाटून गेला होता. मला पायीच धावत येणाऱ्या बघणारे आपोआप वाट करून देत होते. भालका तीर्थ गाठलं. येताना मी गरुडध्वजातून आलो होतो. आता मी कुणाच्या रथातून जात होतो काही समजत नव्हतं. नौका हाकताना देहीवर नाही एवढी त्या सारथ्यानं शर्तीची सेवा केली. वेरावळ मागे टाकून जेव्हा त्यानं भालका तीर्थाजवळच्या अरण्यालगत आणून रथ थांबविला तेव्हा त्या रथाच्या घोड्याच्या टोकातून फेसाच्या धारा लागल्या होत्या. माझ्या डोळ्यात अद्याप अश्रूचा थेंबही नव्हता. मलाच कळत नव्हतं मी कोण आहे? काय झालं आहे? रथ सोडून धावतच मी समोरच्या अरण्यात घुसलो. माझ्या वक्षावरचं उत्तरीय उडून कुठे पडलंय तेही मला कळलं नाही. एका वृक्षामागून वृक्ष मागे टाकत मी भालका तीर्थावरच्या त्या अश्वस्थ वृक्षाजवळ आलो. हा वृक्ष या 2 स्त्री-पुरुषांनी घेरून टाकला होता. मला येताना बघून त्यातील एक करत सगळेच उद्धवदेव आले, अवधूत आले असं कुजबुजत पटापट दूर हटत मला मार्ग देऊ लागले. मी तिथेच आलो. तिथे दाराच्या निष्णांत देहाभोवती रुक्मिणी वहिनीसह 7ही वहिनी अनावर शोक करीत होत्या. मी समोर बघत होतो. त्यानं उजव्या गुडघ्यावर ठेवलेल्या डाव्या हाताच्या तळव्यात एक सूचीबाण घुसलेला होता. त्यातून ओघळलेलं रक्त त्याचं पितांबर भिजवून त्याच्या पायाशी थोरांड्यात पसरलं होतं. ते थोरांड आता गोठून काळपटलं होतं. मी शोक करीत नाही. माझ्या डोळ्यात अश्रूचा थेंब नाही. या दृश्यामुळे
थिजलेले यादव आता अधिकच निशब्द झाले होते. मी कितीतरी कोंदटलो होतो. माझं मलाच कळत नव्हतं. मला रडू का येत नव्हतं. माझ्या डोळ्यात आत्मरसाचा एकही थेंब का उमटत नव्हता. विजेचा लोळ अंगावर कोसळल्यासारखी माझी जाणीव सुन्न बधीर का झाली होती. त्यांच्या पायाशी गाठलेल्या रक्तथोराड्याला चिकटलेल्या त्याच्या नीलवर्णी पायाच्या सडक बोटाकडे बघताना मला फार फार जाणवलं की मस्तकावरून तिथून इथपर्यंत पसरलेले असीम आक्रोश त्याच्या 3.5 हात देहात सामावून गेलो आहे. अनर्थाच्या अशाच अरण्यात त्याचा निरोप घेताना स्नेही सुदाम्यानं भेटवस्तू म्हणून काहीतरी दे अशी मागणी घालताना आपली दृष्टी त्याच्या मस्तकीच्या सोन किरीटातील मोरपिसापासून क्रमशः खाली नेली होती. शेवटी त्याच्या पायीच्या चंदनी खडवाच तून पाय मागे घेताच त्याच पादुका म्हणून नेल्या होत्या. आज माझी दृष्टी त्याच्या पायाच्या नखापासून क्रमशः वरवर जात त्याच्या गुलाबी ओठापर्यंत गेली. माझा जीव तळमळून म्हणाला, तुझा एक शब्द ऐकव, मला एकदा अवधूत म्हण, अश्रूचा एक थेंब मला दे. तो काही बोलत नव्हता, बोलणार नव्हता. काही वेळापूर्वीच त्यानं मला उदंड ऐकविलं होतं. त्यातून उदंड ऐकविण्यासारखं त्याच्याजवळ खूप काही होतं. पण आता मात्र ते कधी कुणालाही ऐकायला मिळणार नव्हतं. त्या विचारासरशी मात्र माझा जीव देखील वटून निघाला. दादा, असा टाहो फोडून मी कोसळलो. माझा अश्रुकोश फुटला होता. गदगदून हमसून रडणारा मी तेव्हा शांत झालो, जेव्हा रुक्मिणीबाईंचा हात माझ्या पाठीवर पडला. मी निकरानं स्वतःला सावरलो. तो असता तर त्याला काय आवडलं असतं हे त्याने येऊन रुक्मिणीबाईंसह 7 बहिणींचं शांत मनी सात्वन केलं. दारुकासह त्याचा श्वेतवस्त्र घेऊन यायला त्यांना द्वारकेकडून पाठवलं. अमात्यांनी काही यादवांच्या सहकार्यानं भालका तीर्थावर चंदनी चिता रचून घेतली. आता सांजवत आलं होतं. दारू मी अमात्य यांच्या सहाय्यासाठी 10-12 ज्येष्ठ मानकरी यादव पुढे आले. त्याला नीलवर्णी उंचशील चक्रवर्ती देह, त्यानं जीवनभर अंगी धारण केलेल्या पांचजन्य गदा, पद्मवैजयंतीमाला, कौस्तुभमणी, मोरपीसधारी किरीट, नंदक, खग यासह त्या चंदनी चितेवर ठेवण्यात आला. त्यात गोकुळीच्या आणखी 2 वस्तूही स्पष्ट दिसत होत्या. पितांबरात पोचलेली मुरली आणि त्याच्या मनगटीचं चंदेरी कडं. दूरवर मला एका वृक्षाखाली बसलेल्या काही वृद्ध यादवांनी आतापर्यंत सावरलेला वसुदेव बाबा व थोरली धाकली माता यांना हाताला धरून अमात्यासह चंदनी चितेजवळ आणलं. तिघांनी त्याचं डबडबल्या डोळ्यांनी जवळचं दर्शन घेऊन एक चंदनकाष्ठ त्याच्या नील देहावर ठेवलं. 18 कुलीन ज्येष्ठ यादवांनी एक ठेवलं. यादव पुरोहित, गर्ग व त्यांच्या शिष्यगणांनी ठेवलं. दारुक अमात्यांनी ठेवलं. आता त्याचा नील देह चंदनकाष्ठांनी पूर्ण आच्छादित गेला. सगळ्यात शेवटचं चंदनकाष्ठ मी ठेवलं. कुणीतरी माझ्या हातात पेटता चंदनी चूर दिला. भोवतीच्या यादव पुरोहितांनी प्रथम ओम हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या अभिहितमुखं तत्त्वं पुषम् आपावृणुं सत्यदृष्टाय धर्माय दृष्टे. सत्याचं मुख हे नेहमी हिरण्मयी झाकणानं झाकलेलं असतं. त्या सत्याच्या दर्शनाची आज असलेल्या मला, हे परमेश्वरा, त्याचं ओझरतही दर्शन घडव. या रुचेचा त्रिवार घोष केला. मग मंत्रघोषाच्या गजरात द्वारकाधीशाचा चुलत बंधू म्हणून, रक्ताचा आपला अवधूत म्हणून मी समोरच्या चितेला अग्निचूर दिला. अग्निपक्षी नीलवर्णी आकाशमार्गी झेपावू लागले. अमात्यांनी वसुदेव बाबा, दोन्ही माता व सर्व श्रेष्ठांना राजनगराकडे धाडण्याची व्यवस्था केली. सर्वात शेवटी हातातील चंदनी चूर त्या चितेत फेकून सशस्त्र यादव कुलांचं एक पथक तिथे ठेवून निवडक 2-4 यादवांसह मी द्वारकेकडे यायला निघालो. मला अश्वशालेतल्या त्याच्या स्नेहाचं सांत्वन करणं आवश्यक होतं. कुणीच काही बोलत नव्हतं. बरंच चालल्यावर एक नीलवर्णी सरोवर लागलं. त्याच्याकडे एकटक बघत मी चाललो असताना पायीच्या हिरव्या कच्च दाटकुरणावर 5-7 मोरपिसं पडलेली दिसताच माझ्या उभ्या देहभर काटा सरकला. आज सकाळी केव्हा तरी सरोवरातील पाणी पिऊन कुरणावर मनसोक्त नाचताना काही मोरांनी ही पिसं ढाळली होती. मला पुढे जावंच वेना. वाकून मी त्यातलं एक मोरपीस उचललं. हातातील
कच हिरव्या, गर्भ जांभळ्या, दाट सोनेरी रंग वैभवी मोरपिसाकडे नुसता बघतच राहिलो. त्याच्या रंगीबेरंगी कितीतरी आठवणींची मनकोश कसा गच्च दाटून आला. माझ्या डोळ्यातून सरसर ओघळणारी आत्मरसाची धार, हातातील मोरपिसाचा नीलवर्ण उजळण्याचा व्यर्थ व्यर्थ यत्न करू लागली. मन भडभडून एकच एक प्रश्न सारखं विचारू लागलो, दादा, खरोखर तू कोण होतास? तुला जन्म देणाऱ्या थोरलीला देवकी मातेला तरी ते कधी कळलं का? धाकलीला रोहिणी मातेला ते समजलं का? वसुदेव बाबांच्या तरी ते कधी ध्यानी आलं का? तुझी जन्मभर सोबत करणाऱ्या बलभद्र दादाला ते कधी समजलं का? तू म्हणालास त्या दुसऱ्या जन्म घेणाऱ्या गुरुवर्य सांदीपनी आणि आचार्य गोरंगिरस यांना तरी त्याची अटकळ आली काय? ज्यांना तू जलतत्वाचे पुरुष मानलेस त्या पितामह भीष्म आणि दानवीर कौंतेय कर्णाला तरी याचा माग कधी लागला काय? तुझं पालनपोषण करून तुझा संस्कार संचित देणाऱ्या चित्रसेना आजोबा, यशोदा माता, नंदबाबा यांना तरी त्याची संगती कधी लागली काय? तुझं स्मरण व्हावं म्हणून दुःखाचं मागणं घालणाऱ्या आत्याबाई कुंतीदेवींना तरी तू नीट कळलास का? कौरव माता गांधारी देवीच्या कठोर शापानं तरी तू संपणार आहेस काय? तू सुहृद मानलेल्या गर्ग, धौम्य, देवभाग बाबा, विराट, द्रुपद, दृष्टद्युम्न अशांना तरी तुझ्या हृदयाचा ठाव कधी लागला का? तू वधलेल्या खलपुरुषाचं तुझ्या हातून वध झाल्यामुळे जीवन धन्य झालं नाही काय? तू सखे मानलेले दारूद, संजय, महात्मा विदुर, सुदामा, सात्यकी आणि सख्या मानलेल्या राधा, द्रौपदी, भगिनी, सुभद्रा, एकानंगा, भाचा, अभिमन्यू, त्यांची पत्नी उत्तरा यापैकी कुणाच्या तरी नेमकं ध्यानी आलं काय? की तू कोण होतास? प्रद्युम्नासह तुझ्या सर्व पुत्रापैकी एकाला तरी शोध घेता आला काय? की तू कोण होतास? तुझी लाडकी कन्या चारुमती व तिच्या सर्व भगिनी यांना तरी तो शोध घेता आला का? रुक्मिणी वहिनी सोडून सातही वहिनींना तुझी पत्नी होण्याचं भाग्य लाभलं म्हणजे काय ते कधी कळलं का? युधिष्ठिरासह त्या पांडवांना तू पाठपुरावा केलास, त्या पांडवांना तरी कधी योग्य कयास करता आला काय? की तू कोण होतास? इतरांचं राहू देच, ज्याला तू एवढी ज्ञानसमृद्ध गीता ऐकवलीस, आपल्या लौकिकाचा परमप्रिय सखा म्हणून गौरवलं, त्या धनुर्धर अर्जुनाला तरी तुझ्या जीवनाच्या सर्व आयामाचं नीट दर्शन झालं का? बाकीच्या सर्वांचं राहू द्याच, तुझी गेली 3 तप पडेल ती अखंड सेवा करणाऱ्या प्रत्यक्ष मला तरी तू नीट कळलास काय? मला वाटतं तू जो काही थोडाफार कळला असशील तो एकट्या रुक्मिणी बहिणींना. जेव्हा केव्हा ज्याला कुणाला तू सर्व काही कण मात्रही शिल्लक न राहता समजशील, तेव्हा माझा दादा युगंधर तो या आर्यवर्ताचाच नव्हे तर सगळ्या विश्वातील सोन्याचा दिवस असेल. माझं मन आक्रदतच होतं. माझ्या दादा श्रीकृष्णा, युगंधरा, खरोखर तू कोण होतास? माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या विरत अश्रुधारांनी हातातील मोरपिसावरचा असीम अनंत नीलवर्ण उजळून निघत होता. अनर्थाच्या सौराष्ट्रातील द्वारका तीर्थाच्या पश्चिम क्षितिजावरचा सूर्य आता मावळला होता, युगांत होत झाला होता. जय श्रीकृष्ण. असा हा युगंधर आपण आज समजून घेतला. त्रुटी असतील त्या माझ्या. जय श्रीकृष्ण.